बघा इथं आपल्याला काहीच दिसत नाही आहे, बॅटरी लावावी लागेल. नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी सोनू बालगुडे आणि सफर सह्यागिरीची आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. तर आत्ता आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील कल्याणगड या किल्ल्यावरती. साताऱ्यापासून जवळपास अर्ध्या दिवसात हा किल्ला आपल्याला पाहता येतो. आणि या किल्ल्याचा इतिहास जर बघायचं झालं तर साधारणपणे 1178 ते 1209 या कालावधीत भोज राजा दुसरा शिलहार याने हा किल्ला बांधला असावा. आणि 1673मध्ये जेव्हा शिवरायांनी बरेच किल्ले स्वराज्यात सामील करून घेतले तेव्हा हा कल्याणगड देखील स्वराज्यात सामील केला. तर आणि 1818मध्ये इंग्रजांनी हा किल्ला जिंकून घेतला. तर आपण आता कल्याणगडाच्या पायथ्याशी आहोत. म्हणजे पूर्वी कल्याणगडावर यायचं म्हटलं तर नांदगिरी हे पायथ्याचं गाव, तिथून आपल्याला चालत यावं लागायचं. परंतु आत्ता पवनचक्क्या वगैरे झाल्यामुळे गडाचं जे प्रवेशद्वार आहे किंवा पायऱ्या जिथून सुरू होतात तिथंपर्यंत एक कच्चा रस्ता येतो. तर सध्या रिमझिम पाऊस सुरू आहे आणि चिखल वगैरे खूप झाल्यामुळे खूप कसरत करून मला इथंपर्यंत गाडी आणता आली. तर चला आपण या किल्ल्यावरती जाऊन किल्ल्यावर काय आहे ते बघूयात. जय शिवराय. जय श्रीराम. जय शिवराय. जय श्रीराम. पहिल्या प्रवेशद्वारातून आपण जेव्हा आतमध्ये येतो तेव्हा उजवीकडे गेलो असता आपल्याला एक शिवमंदिर बघायला मिळतं. त्याच्या बाहेर एक सुबक असा नंदी कोरला आहे आणि आतमध्ये एक काळ्या पाषाणातील सुंदरसं शिवलिंग आहे. आणि तिथून बाहेरून आपण थोड्याशा पायऱ्या उतरून खाली गेलो तर कल्याणगडाचं मुख्य आकर्षण असणारी गुहा आपल्याला बघायला मिळते, जी आजही चांगल्या स्थितीत आहे. तर गुहेत गुडघाभर पाणी आहे सध्या आणि या गुहेत बारमाही पाणी असतं असं ऐकलं. काळा कुट्टा अंधार आणि त्यात चपला आणि बूट वरतीच काढून यावं लागतं. इथं बघा, इथं आपल्याला काहीच दिसत नाही आहे, बॅटरी लावावी लागेल. पूर्णपणे अंधार, गुडघाभर पाणी आणि त्या पाण्यातून पुढे इथं हे पार्श्वनाथांचं मंदिर. इथे काळ्या पाषाणातील एक मूर्ती आहे, नंदाना अय नांदक्षो गिरीश्च नंदगिरी. ही एक खूप जुनी प्राचीन मूर्ती आहे. याच्यावरून आपल्याला अंदाज येतो हा किल्ला किती जुना असेल. इथं समोरच एक अन्नपूर्णा देवीची मूर्ती आहे आणि त्याच्या शेजारीच श्रीदत्तांची एक मूर्ती आपल्याला बघायला मिळते, जी एकदम सुबक मूर्ती आहे. त्याचं दर्शन घेऊन आपण परत माघारे व किल्ल्याच्या वाटेवर लागूयात. किल्ल्याच्या मध्यभागी असणारी ही गुहा जी आहे ती जवळपास 40 ते 50 फूट पाषाणाच्या आतमध्ये कोरलेली आहे. आणि जी मानवनिर्मित आहे की निसर्गनिर्मित माहीत नाही, परंतु खरंच हे अद्भुत आणि अप्रतिम गुहा आजही आपल्या अस्तित्वाची साक्षी उभी आहे. महादरवाज्यातून पहिल्या प्रवेशद्वारातून वरती आल्यावरती डावीकडे पायऱ्यावरती जात आहेत. आत्ता पूर्ण धुकं आहे, पाऊस नुकताच थांबलाय आणि इथं कदाचित दुसरं प्रवेशद्वार आपल्याला नजरेस पडतंय. त्याला पण लोखंडी दरवाजा लावलाय, तर त्याचं प्रयोजन काय माहीत नाही का लावला असेल. हे गडाचं दुसरं प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारातून आपण
आत प्रवेश केला, इथं आपल्याला अडसर दिसतोय, इकडच्या बाजूला पण आहे. जर दरवाजा बंद केला आणि आतून अडसर लावला तर समोरून कोणी धडक देऊन दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला तरी ते एवढ्या सहजासहजी फोडता येत नाही. त्यामुळे तेवढं अडसर पूर्वी दरवाजाला लावले जायचे. इथं पायऱ्या आहेत, पण इथला मार्ग आता बंद केला आहे आणि तिकडं वळसा घालून तिकडं आपल्याला जावं लागेल. आज सोबत कोणीच नाही आहे, त्याच्यामुळं असाच व्हिडिओ काढावा लागेल. प्रवेशद्वारातून आपण उजवीकडे आलो तर इथे एक मंदिर आहे, मारुतीचं मंदिर. जय बजरंगबली. खूप जुनं आणि सुंदर असं मंदिर आहे, सुंदर मूर्ती आहे त्याच्यात. मारुतीचं दर्शन घेऊन आपण गडाकडे जायला सुरुवात करू. इथे तटबंदीमध्ये खूप सारे झाडी वाढलेली आहे. मारुतीच्या मंदिरापासून पुढे आल्यावर डावीकडे आपल्याला हे कसं वेगळ्या प्रकारचं बांधकाम पडलेल्या अवस्थेत नजरेस पडतं. तर इंटरनेटवर मी सर्च केलं असता याला बामण घर असं म्हणतात. त्याच्यामागे काय प्रयोजन आहे ते मला माहीत नाही आहे. तिथून आपण या पायऱ्यांवरून वरती जाऊयात. इथं वरती दगडांवरती काही अक्षर आत्ताच्या काळात कोरलेली आहेत. हे झेड ह्या प्रकारात, ते का कोरली आहेत माहीत नाही. इथून वरती गेल्यावर पूर्ण धुकं दिसतंय. तिथून वरती इथे एक काहीतरी अवशेष, काही समाधी किंवा काही असल्याचं आपल्याला दिसते. माहीत नाही हे काय. त्याच्या उजव्या बाजूला एक तळे आहे, त्या तळ्यात आता चांगलं पाणी दिसतंय आणि त्या तळ्याच्या समोर गोरखनाथ मंदिर असं लिहिलंय. हे गणपतीचं मंदिर आहे. तर आतमध्ये जाऊन आपण दर्शन घेऊया. इथं आपल्याला गणपतीची मूर्ती, पुरातन काळातली, महादेव, पार्वती आणि गणपती या मूर्त्या इथं आपल्याला दिसत आहेत. या गणेश मंदिरापासून आपण पुढे आलो. उजवीकडे आपल्याला पडक्या वाड्याचे काही अवशेष दिसत आहेत आणि डाव्या हाताला एक घर आहे. गडाचा माथा विस्तृत नाही आहे, त्यामुळे कमी वेळात हा गड आपल्याला पाहता येतो. इकडे बांधकामं दिसत आहेत, पण कदाचित ते आत्ता डागडुजी केलेली असावी. इथे एक शेड आहे पर्यटकांसाठी. इथे मुक्कामाची सोय जर कोणी कधी मुक्कामी आलं तर होऊ शकते. इथून पुढे एक छोटीशी निमुळती पायवाट आहे. इथून आपण जर पुढे आलो तर समोर एक भगवा डौलाने फडकताना दिसतोय. खरंच भगव्याला पाहताना मन भरून येतं आणि वेगळंच समाधान मिळतं. इथे पूर्ण गवत माजले, झाडी आहे. इकडे आपण बघू शकतो थाटात भगवा फडकतोय. त्या भगवेपासून पुढे आलं की इथे काही अवशेष आपल्याला दिसत आहेत दोन्ही बाजूला. कदाचित तिथे एखादा वाडा असावा पूर्वीच्या काळी. इथं समोर एक मोठं वटवृक्ष आहे आणि त्या वटवृक्षामुळेच लांबून सुद्धा आपल्याला हा नांदगिरीचा किल्ला किंवा कल्याणगड ओळखू येतो. इथे सुद्धा अवशेष दिसत आहेत आणि ज्योती इथं अजूनही आहेत. त्याच्यामुळे पूर्वीच्या काळी
इथं सुद्धा कोणती तरी वास्तू असावी. इथे एक भला मोठा दगड आहे, त्याला शेंदूर लावलाय. काय माहित नाही कोणता देव आहे ते. इथं एक सुंदर असं शिवलिंग एका पाषाणावरती कोरलेलं आहे. खूप सुंदर दिसतंय. मी त्याची पूजा सुद्धा केलेली दिसते कोणीतरी. हर हर महादेव. तर खूप साऱ्या वास्तू आणि शिल्पकला या गडावरती पाहायला आपल्याला मिळतात. एक छोटासा गड आहे, अभेद्य असा किल्ला. खूप मोठा कातळ आहे. गडावरून थोडंसं पुढे आलो इथे एक पाण्याचं टाकं दिसतंय. याच्यात भरपूर गाळ साचलंय आणि थोडंसं पाणी सुद्धा आपण बघू शकतो. आणि समोर एक ध्वजस्तंभ दिसतोय, त्याच्यावरती ध्वज वगैरे नाहीये. तर अशा प्रकारे आपण आज कल्याणगडाची सफर केली आहे आणि कल्याणगडाबद्दल किंवा कल्याणगडावरील ज्या काही वास्तू आहेत त्या वास्तू आपण बघण्याचा प्रयत्न केला. तर कल्याणगडावर जी आपण सुरुवातीला गुहा पाहिली जी 30 मीटर आतमध्ये आहे आणि तिथं दत्त मंदिर, पार्श्वनाथाचं मंदिर आणि अन्नपूर्णा देवीचं मंदिर आहे. तर ही गुहा ह्या कल्याणगडाचं सर्वात मोठं आकर्षण आहे. आणि या गुहेला जर कधी भेट द्यायची असेल, इच्छा असेल तर कल्याणगड नक्की पाहायला या. आणि वरील ज्या वास्तू आहेत ज्या आपल्या इतिहासाची साक्षी देत आजही उभ्या आहेत, तर त्या वास्तू बघण्यासाठी कल्याणगडाला नक्की भेट द्या. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि तुम्ही जर सफर सह्याद्रीच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.